श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती. आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा, आनंदाचा जाऊ, हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. येत्या सोमवारी म्हणजेच 15 जून रोजी आलेली आहे सोमवती अमावस्या. जेव्हा अमावस्या तिथी ही सोमवारी येते तेव्हा त्या अमावस्येला सोमवती अमावस्या असे म्हणतात. या सोमवती अमावस्येच्या दिवशी अधिक महिन्याची समाप्ती होणार आहे. ही अमावस्या अधिक महिन्यामध्ये येते म्हणून तिला विशेष महत्त्व दिलं जातं. आणि सोमवती अमावस्या ही वर्षातील सर्वात मोठी अमावस्या तिथी मानली जाते. मंडळी, ज्याप्रमाणे अधिक महिना हा दर 3 वर्षांनी येतो, तेव्हा या अधिक महिन्यात येणारी अमावस्या सुद्धा दर 3 वर्षांनीच येते. या सोमवती अमावस्येचा प्रारंभ 14 जूनला दुपारी 12 वाजून 20 मिनिटांनी होणार आहे आणि समाप्ती 15 जूनला सकाळी 8 वाजून 24 मिनिटांनी होणार आहे. उदय तिथीनुसार ही अधिक महिन्यातील अमावस्या म्हणजे सोमवती अमावस्या ही 15 जून रोजी साजरी केली जाणार आहे. अधिक महिन्यात येणारी अमावस्या तिथी ही आपल्या हिंदू धर्मात ज्योतिषशास्त्राच्या दृष्टीने अत्यंत खास असणार आहे. कारण यंदा या अमावस्येला 3 वर्षांनी असा दुर्मिळ योगायोग घडतोय. धार्मिक मान्यतेनुसार हा विशेष योग अंदाजे दर 3 वर्षांनीच येतो. अधिक मास भगवान श्रीहरी विष्णू यांना समर्पित मानला जातो. तर अमावस्या तिथीला पूर्वजांच्या शांतीसाठी, प्रार्थना करण्यासाठी आणि दानधर्म करण्यासाठी विशेष महत्त्व आहे. ज्योतिषशास्त्रानुसार या अमावस्येला दुर्मिळ योग देखील निर्माण होत आहे. हिंदू धर्मात सोमवती अमावस्येला महत्त्वाचे आणि अत्यंत पुण्यवान मानले गेले आहे. ही अमावस्या सांगितल्याप्रमाणे सोमवारी येत असल्यामुळे तिला सोमवती अमावस्या म्हणून ओळखले जाते. आणि यंदा अधिक महिन्यामध्ये ही सोमवती अमावस्या येत असल्यामुळे तिचे महत्त्व आणखीच वाढले आहे. सोमवती अमावस्येच्या दिवशी भगवान शिव, देवी पार्वती, भगवान श्रीहरी विष्णू आणि पूर्वजांची पूजा केल्याने सुख समृद्धी प्राप्त होते अशी धार्मिक मान्यता आहे. या सोमवती अमावस्येच्या दिवशी विवाहित स्त्रिया आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी उपवास करतात आणि भगवान शिव व देवी पार्वतीची पूजा करतात. या दिवशी पिंपळाच्या झाडाची पूजा केली जाते आणि त्याला प्रदक्षिणा सुद्धा घातल्या जातात. या अमावस्येच्या दिवशी पवित्र नदींमध्ये स्नान केल्याने आणि दान केल्याने अनेक जन्मातील पापांपासून मुक्ती मिळते. धार्मिक दृष्टीने हा दिवस अत्यंत महत्त्वाचा आणि शुभ असल्यामुळे या दिवशी दीपदान करायला खूप मोठं धार्मिक महत्त्व आहे. आणि म्हणून या सोमवती अमावस्येला तुम्ही काहीच नाही केले तरीही चालेल, पण या ठिकाणी लावा असा एक दिवा. हा दिवा लावल्याने संपूर्ण अधिक महिन्याचे फळ प्राप्त होईल. 7 पिढ्यांचे दारिद्र्य नष्ट होऊन 33 कोटी देवी देवतांचा आशीर्वाद हा प्राप्त होईल आणि घरात अखंड लक्ष्मी नांदेल. तर हे दीपदान कुठे करायचे आहेत, हा दिवा कसा लावायचा आहे, कोणत्या ठिकाणी लावायचा आहे, याबद्दलची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा. म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. तसेच व्हिडिओला हाईप देखील द्या. आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय आपल्याला सोमवारी 15 जूनला सोमवती अमावस्येला करायचा आहे. या दिवशी तुम्ही सकाळी किंवा संध्याकाळी हा जो दिवा आहे तर हा लावू शकता. जर सकाळी तुम्ही हा दिवा लावणार असेल म्हणजे सकाळी हे दीपदान तुम्ही करणार असेल तर सकाळी 9:30च्या आत तुम्ही हा उपाय करायचा आहे आणि संध्याकाळी करणार असेल तर संध्याकाळी 6 वाजल्यापासून ते 9:30 वाजेपर्यंत तुम्ही हा दिवा लावू शकता. अमावस्येच्या दिवशी आपल्या आयुष्यातील अंधार दूर करण्यासाठी, आपल्या जीवनातील सर्व अडचणी, संकट, नकारात्मकता दूर होण्यासाठी आणि या संपूर्ण अधिक मासाचे शुभफळ प्राप्त करण्यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे. जरी तुम्ही अधिक महिन्यामध्ये कोणतीही सेवा केली नसेल, तुमच्याकडनं काही सेवा झाली नसेल, आता बऱ्याच वेळा अनेक जणांना घरातली कामं असतात, ऑफिसची कामं असतात, त्यामुळे या अधिक महिन्यामध्ये काही सेवा करणं शक्य होत नाही.
हरकत नाही, तुम्ही कोणतीही सेवा केली नसेल, तर फक्त हे एक दीपदान तुम्ही नक्की करा. संपूर्ण अधिक महिन्याचे शुभफळ तुम्हाला प्राप्त होईल. भगवान श्रीहरी विष्णू यांचा शुभ आशीर्वाद हा तुम्हाला प्राप्त होईल. तर या अधिक महिन्यातील अमावस्येच्या दिवशी 33 पीठांच्या दिव्यांचं दीपदान करायला खूप मोठं धार्मिक महत्त्व आहे. कारण अमावस्येला दीपदान करणं विशेष मानलं जातं. एवढेच नाही तर हे दीपदान आपल्या घरातच 5 ठिकाणी केल्याने अनेक जन्मांची पापे नष्ट होतात, असं आपल्या धर्मग्रंथामध्ये उल्लेख केला गेला आहे. एवढंच नाही तर हा उपाय केल्याने आपल्या घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते आणि घरात अखंड लक्ष्मी वास करते. आता हा उपाय केल्याने कोणते शुभ फळ प्राप्त होते? तर बघा, हा उपाय अधिक महिन्यातील सोमवती अमावस्येच्या दिवशी केल्याने भगवान विष्णू आणि माता पार्वती तसेच भगवान शिवशंकर यांचा आशीर्वाद हा देखील प्राप्त होतो. घरातील गरिबी, दरिद्रता, इडापिडा हे देखील दूर होते. तसेच या अधिक मासाचे फळ देखील प्राप्त होते. एवढेच नाही तर 33 कोटी देवी देवतांचा आशीर्वाद हा देखील आपल्याला प्राप्त होतो. कारण आपल्याकडे 33 कोटी देवी देवता आहेत आणि हे 33 दिवे म्हणजे 33 कोटी देवी देवतांचे प्रतीक मानलं जातं. आणि हे 33 दिवे म्हणजे साक्षात ज्ञानाचा, सकारात्मकतेचा आणि देवी शक्तीचा प्रकाशच मानला जातो. आणि जेव्हा तुम्ही या सोमवती अमावस्येला हे दीपदान करता, तेव्हा तुमच्या आयुष्यातील आणि तुमच्या घरातील संकटांचा अंधार हा कायमचा दूर होतो, असं म्हटलं जातं. या अधिक महिन्यामध्ये आपण जे काही मोठे दान करतो, मग ते दीपदान असेल, पाणीदान असेल किंवा वस्त्रदान असेल, त्याचं फळ आपल्याला अनेक पटीने मिळत असते. अशी आपल्या पूर्वजांची दृढ श्रद्धा होती. जेव्हा तुम्ही हा उपाय तुमच्या घरात करता, तेव्हा घरातील प्रखर पितृदोष हा देखील दूर होतो. कुटुंबातील सर्व सदस्यांना प्रत्येक कामात यश मिळू लागते. तर हा उपाय करण्यासाठी या सोमवती अमावस्येला सकाळी लवकर उठून स्वच्छ स्नान करावं. देवघरातील देवांची विधिवत पूजा करावी. या दिवशी देवांना पंचामृताने किंवा दुधाने अभिषेक करून देवघरामध्ये धूप, दीप, अगरबत्ती लावून घरातील वातावरण हे प्रसन्न करावं आणि यानंतर हा उपाय करावा. सांगितल्याप्रमाणे सकाळी किंवा संध्याकाळी हा उपाय तुम्ही करू शकता. जेव्हा तुम्ही तुमच्या देवघरामध्ये हा उपाय करणार आहे, तेव्हा तुम्हाला सर्वप्रथम देवघरामध्ये जो दिवा तुम्ही नेहमी लावता, तर तो लावून घ्यायचा आहे आणि यानंतरच या उपायाला सुरुवात करायची आहे. आता हे 33 पिठाचे दिवे कसे तयार करायचे? तर बघा, घरातल्या स्त्रियांनी थोडंसं गव्हाचं पीठ घ्यायचं आहे. त्या पिठामध्ये थोडासा गूळ, तूप किंवा तेल मिसळून पीठ व्यवस्थित मळून घ्यायचं आहे. चिमूटभर हळद सुद्धा त्या पिठामध्ये टाकायची आहे. मीठ अजिबात घालायचं नाही. त्यानंतर त्या मळलेल्या पिठापासून 33 आपल्याला कणकेचे दिवे तयार करायचे आहे. अगदी छोटे-छोटे हे दिवे तुम्हाला तयार करून घ्यायचे आहेत. प्रत्येक दिव्यामध्ये दुहेरी कापसाची उभी लांब वाट ठेवायची आहे आणि त्यामध्ये शुद्ध गाईचं तूप किंवा तिळाचं तेल घालायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला सकाळी किंवा संध्याकाळी हे दिवे प्रज्वलित करायचे आहे. आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या दिव्यांचं पूजन आणि संकल्प करायचा आहे. आता दिवे फक्त बनवून चालणार नाही, तर त्यांची विधिवत पूजा सुद्धा करणं आवश्यक असतं. यासाठी काय करायचं आहे, एका मोठ्या ताटामध्ये हे 33 दिवे व्यवस्थित मांडून घ्यायचे आहेत. त्यानंतर प्रत्येक दिव्याला व्यवस्थित हळद, कुंकू, अक्षदा, फुले अर्पण करायची आहेत आणि हे सगळं काही करत असताना देवांचे नामस्मरण सुद्धा करायचं आहे. मग तुम्ही ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करू शकता. आता दिवे प्रज्वलित केल्यानंतर डोळे बंद करून आपल्या कुटुंबाच्या कल्याणासाठी, प्रगतीसाठी आणि घरात सुख समृद्धी, ऐश्वर्य नांदण्यासाठी, पितरांच्या मुक्तीसाठी आज मी हे 33 दिव्यांचं दीपदान करत आहे, अशी प्रार्थना तुम्हाला करायची आहे. आता हे 33 दिवे तुम्ही तुमच्या देवघरासमोर प्रज्वलित केल्यानंतर आपल्या शास्त्रात असे 3 मार्ग सांगितले आहेत, जे तुम्हाला खूप जास्त सोपे पडतील. तर तुम्ही सगळ्यात पहिला मार्ग म्हणजे आपण या दिव्यांचं दीपदान आपल्या घरीच पाण्याच्या ठिकाणी करू शकता. जर तुमच्या घराजवळ वाहती नदी असेल किंवा तुमच्या घरात जो पिण्याचा माठ असेल किंवा जो पाणी पिण्याचा हंडा असेल, जे काही भांडं असेल, तर तिथे तुम्ही हे दीपदान करू शकता.
या अधिक महिन्यातील अमावस्येच्या दिवशी पाण्याच्या ठिकाणी जाऊन हे दीपदान करणं अत्यंत सर्वश्रेष्ठ मानले जाते. किंवा हे 33 दिव्यांचा दीपदान तुम्ही एखाद्या गरीब व्यक्तीला सुद्धा देऊ शकता. सोबतच तुम्ही त्याला दक्षिणा, नारळ सुद्धा द्यावं. अधिक महिन्यात हे दान केल्याने अनेक पटींनी पुण्य प्राप्त होतं असं म्हटलं जातं. किंवा मग तुमच्या घराजवळ एखादं मंदिर असेल, देवीचं असेल, देवताचं असेल, कुठलंही मंदिर असेल, तर तिथे जाऊन सुद्धा तुम्ही हे 33 दिव्यांचं दीपदान करू शकता. किंवा तुमच्या देवघरामध्येच तुम्ही हे दीपदान केलं तरी सुद्धा चालते किंवा तुळशीपाशी सुद्धा तुम्ही हे 33 दिव्यांचं दीपदान करू शकता. तर हा सगळ्यात महत्त्वाचा आणि पहिला उपाय तुम्हाला या अधिक महिन्यातील सोमवती अमावस्येला करायचाच आहे. जरी तुम्ही अधिक महिन्यामध्ये हे 33 दिव्यांचं दीपदान केलं असेल, तरीही तुम्हाला या अमावस्येला हे दीपदान करायचंच आहे. कारण हा दिवस खूप महत्त्वाचा असतो. त्याचबरोबर या अधिक महिन्यातील अमावस्येच्या दिवशी संध्याकाळी दक्षिण दिशेला म्हणजे दक्षिण कोपऱ्यामध्ये एक तेलाचा दिवा नक्की लावा. शास्त्रानुसार दक्षिण दिशा ही पितरांची दिशा मानली जाते. त्यामुळे तिथे एक दिवा लावावा. दिवा लावताना मनोभावे पितरांचे स्मरण करून त्यांचा आशीर्वाद घ्यावा. त्यानंतर दुसरा दिवा हा तुळशीपाशी सुद्धा लावा. कारण तुळशीला लक्ष्मीचे रूप मानले जाते आणि तुळशीपाशी दिवा लावल्याने घरात सकारात्मक ऊर्जा राहते आणि माता लक्ष्मीची कृपा ही सदैव टिकून राहते. म्हणून तुळशीपाशी सुद्धा एक दीपदान तुम्हाला करायचं आहे. त्याचबरोबर घराच्या मुख्य उंबरठ्यावर बाहेरच्या साईडने किंवा आतल्या साईडने डाव्या आणि उजव्या या दोन्ही साईडला 2 दिवे लावायचे आहेत. घराचा उंबरठा हा नकारात्मकता रोखणारा मुख्य रक्षक मानला जातो. उंबरठ्यावर दिवा लावल्याने घरात सुखशांती समृद्धी ही प्रवेश करते. तसेच आपल्या पितरांचा वास देखील आपल्या मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेर असतो. त्यांना सुद्धा तृप्ती मिळते. म्हणून तिथे सुद्धा एक दीपदान तुम्ही नक्की करा. त्याचबरोबर तुमच्या घराजवळ पिंपळ वृक्ष असेल तर त्या पिंपळाच्या झाडाखाली सुद्धा एक दीपदान तुम्हाला नक्की करायचं आहे. कारण पिंपळाच्या झाडामध्ये सर्व देवता आणि पितरांचा वास असतो असं म्हटलं जातं. आसपास जर पिंपळाचं झाड नसेल तर काळजी करू नका. जवळच्या कोणत्याही मंदिरात जाऊन तुम्ही हे दीपदान करू शकता. आता जे 33 दिव्यांचं दीपदान तुम्ही केलं असेल, तर दुसऱ्या दिवशी ते पिठाचे दिवे काय करायचे? तर तुमच्या घराजवळ जिथे कुठे पिंपळ वृक्ष असेल, तर त्या वृक्षाखाली जाऊन हे दिवे तुम्हाला ठेवून यायचे आहेत. तिथे असणारे पक्षी, मुंग्या, कीटक, गायी किंवा इतर प्राणी येऊन खाऊन जातात. आणि यामुळे दीपदानाचं आणि अन्नदानाचं पुण्य हे दोन्ही आपल्याला मिळत असते. तर अशा पद्धतीने आपल्याला हा उपाय जो आहे तर तो अधिक मासातील सोमवती अमावस्येला करायचा आहे. 33 दिव्यांचा दीपदान तुम्ही वेगळं करायचं आहे आणि यानंतर मी तुम्हाला जे काही 5 दीपदान सांगितले 5 ठिकाणी, तर ते तुम्हाला वेगळे करायचे आहे. हे दोन्ही उपाय तुम्ही सकाळी किंवा संध्याकाळी करू शकता. तर ही अत्यंत महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत शेअर करायची होती. व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा. चला तर मग भेटू असाच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.